तो आपको सीधे ले चलते हैं, संजय राउत इस वक्त मीडिया से बात कर रहे हैं। सर, एकनाथ शिंदे काय बोलणार आपलं? बघा, एकनाथ शिंदे यांच्याशी पक्षामध्ये संवाद सुरू आहे. एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून ते आतापर्यंत त्यांनी सातत्यानं शिवसेनेचंच कार्य केलेलं आहे. त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये कायम सद्भावना एकमेकांविषयी राहिलेल्या आहेत. चर्चा संवाद हे सुरूच असतात. आज सकाळी त्यांच्यानी माझं बोलणं झालं आणि त्या संदर्भात मी माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही कल्पना दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका, जर कोणाला असं आनंदाचं भरता आला असेल की शिवसेनेमध्ये काही होत आहे, तसं नाही आहे. जे आहेत बाहेर हे सगळे शिवसैनिक आहेत आणि त्या सगळ्यांना परत शिवसेनेबरोबरच राहायचं आहे. काही गैरसमज असतात, त्यातून या गोष्टी घडल्या असतील तर त्या दूर होतील. सर, भाजपासोबत सरकार करावं अशी त्यांची मागणी आहे. मला असं वाटत नाही. जर भारतीय जनता पक्षाला असं वाटत असेल या निमित्तानं ठाकरे सरकार हे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे वगैरे कोसळेल, तर शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे आणि शिवसेनेनं अनेकदा राखेतून जन्म घेऊन पुन्हा गरुड झेप घेतलेले. हा गेल्या 56 वर्षाचा इतिहास आहे. पण एकनाथ शिंदे आमचे मित्र, आमचे सहकारी, हे अत्यंत जीवाभावाचे आमचे सहकारी आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो आहोत. त्यांच्याबरोबर जी आमची चर्चा सुरू आहे ती सकारात्मक आहे. आमचा गट एकनाथ शिंदे दावा कर रहे थे उनके साथ। एकनाथ शिंदे जी हमारे बहुत पुराने साथी हैं, हमारे मित्र हैं. करता हूं। सालों साल से हम एक दूसरे के साथ कंधा से कंधा लगाकर काम कर रहे हैं. उनको भी इतना आसान नहीं है पार्टी छोड़ना और हमको भी इतना आसान नहीं है उनको छोड़ना. हमारा डायलॉग चल रहा है. आज सुबह भी मेरी एकनाथ शिंदे जी से बातचीत चल रही थी. आज सुबह हम दोनों ने 1 घंटा बातचीत की है. यहाँ से जो बातचीत हुई उस बारे में मैंने पार्टी चीफ को बताया है. कोई बात छुप कर नहीं रहती है. वापस एक बार बात हो जाएगी. उनके साथ जो विधायक है उनसे भी हमारी बातचीत चल रही है. सभी शिवसेना में है, शिवसेना में रहेंगे और उद्धव ठाकरे जी का नेतृत्व 48 तासामध्ये सगळ्या आमदारांना मुंबईत येण्यासाठी कधी लागेल असं भाजपकडून सांगण्यात येते. सगळ्या आमदारांना तसं मेसेज. मला भारतीय जनता पक्षाचं काही बोलायचं नाही. मी माझ्या पक्षाविषयी बोलतो. राउत सर, क्या ये बात सही है कि कुछ महीने पहले नहीं, आपके पास जो इन्फॉर्मेशन है वो गलत है. अच्छा सर, एक सवाल ये कहा जा रहा है कि थाने म्युनिसिपल कॉर्पोरेशन के चुनाव के लिए एकनाथ शिंदे जी ने कहा था कि उनकी अध्यक्षता में चुनाव लड़े जाएं, लेकिन आपका ये मत था एमबीए ने एक साथ लड़ना चाहिए और आपने उन्हें राजनीतिक गलत जानकारी है. हमेशा थाने म्युनिसिपल कॉर्पोरेशन हो, कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन हो, वो एकनाथ शिंदे जी जो कहेंगे उस हिसाब से चुनाव लड़ा जाता है, क्योंकि वहाँ के नेता है, पार्टी ने उनको वहाँ नियुक्त किया है. आपके और उनके बीच में मनमुटाव, आपके और शिंदे जी के बीच में कुछ मनमुटाव कहा? आपल्यावर काही नाराजी आहे वगैरे असं? कोणावर? आपल्यावर. माझं आत्ता चर्चा झाली त्यांच्याशी. एकनाथ शिंदे माझे जीवाभावाचे मित्र आहेत, सहकारी आहेत. आमच्यामध्ये कधीही पक्षात कोणाबरोबरच त्यांची नाराजी नाही आहे, ना उद्धव ठाकरेंवर ना आमच्यावर. आज आम्ही सकाळपासून चर्चा करतो आहोत, बोलतो आहोत आणि अत्यंत चांगला पद्धतीनं आम्ही एकमेकांशी बोलतो आहोत. तर नेमकी काय आपलं बोलणं झालं किंवा त्यांच्या काय मागण्या आहे असं त्यांनी काय सांगितलं का आपल्याला? त्यांच्या काही मागण्या नाही आहेत. नेमका रोष कोणावरती आहे? त्यांच्या अजिबात मागण्या नाही आहेत. त्यांनी कोणत्याही अटी शर्ती या क्षणी ठेवलेल्या नाही आहेत. ते शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या बोलण्यातून हे दिसतंय की ते शिवसेनेतच राहतील आणि शिवसैनिक म्हणूनच संपूर्ण आयुष्य काढतील. सर, आधी सोबत आहे, नंतर गुवाहाटी और उनके बीच कोई नाराजगी और आपकी जब फोन पे बात हुई तो उन्होंने क्या कुछ मांग? बहुत ही अच्छे माहौल में हमारी बातचीत कल से चल रही थी. ऐसा नहीं कि आज मैं बोल रहा हूँ. कल भी मेरी बात हो गई, आज सुबह बात हो गई और लंबी बातचीत की. ना हमारे मन में कोई ऐसी खटास है, ना उनके मन में कोई खटास है. हम लगभग 35-40 साल से एक दूसरे के साथ काम कर रहे हैं. वो सिर्फ हमारे साथी नहीं है, वो हमारे बहुत ही अजीज दोस्त हैं, मित्र हैं. हम एक दूसरे के साथ बहुत सी बातें हमेशा शेयर करते हैं. उद्धव ठाकरे जी और एकनाथ शिंदे जी में भी वही रिश्ता है. तो जो बातें सामने आ रही है या पब्लिश हो रही है उसमें तथ्य नहीं है. कोई ज़्यादा ही बड़ा चढ़ाकर बातें सामने आ रही है. ठीक है, कुछ बातें जरूर हो सकती है, उसमें से कोई ना कोई हल निकल जाएगा. संजय राऊतजी, राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा आहे की कुठेतरी शिवसेनेला महाविकास आघाडीतनं बाहेर पडायचं होतं आणि त्या बंडासाठी म्हणून एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचललं.
आणि त्यांच्या मार्फत हा शिवसेना प्रयत्न केला जातो. शिवसेना असे पाठीमागून कारवाया किंवा वार करत नाही. शिवसेना जे असेल ती समोरून एखादी गोष्ट करते. आज सकाळी सुद्धा माननीय शरद पवार साहेबांशी माझी चर्चा झाली, काळजी झाली. हमने आकर बात करती है. आज दिवसभरामध्ये माननीय शरद पवार आणि उद्धव ठाकरे सुद्धा भेटतील. हमारी लगातार एकनाथ शिंदे से आणि बात चल रही काँग्रेस है. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे उद्धव ठाकरे आज यांच्या पाठीशी शरद उभी पवार और उद्धव ठाकरे आम्ही की संघर्ष मीटिंग है शिवसेना हा संघर्ष करणारा और पक्ष आहे, पूरी लढणारा पक्ष आहे. एमवीए संघर्ष सरकार करते रहेंगे. के घटक दल पूरी ज्यादा तरह से से ज्यादा उद्धव क्या ठाकरे होगा? के साथ हैं. सत्ता जाएगी और क्या होता है? शिवसेना एक संघर्ष करने वाली पार्टी है. ज्यादा से ज्यादा क्या होगी? महाराष्ट्र की सत्ता जाएगी, सत्ता वापस आ सकती सर है. काल लेकिन प्रतिष्ठा होती है पार्टी की, वो सबसे ऊपर है. सर जर त्यांच्या कोणत्याही मागण्या नाही आहेत, जर त्यांचे कोणतेही रोष नाहीत, मग ते गुवाहाटीला एवढ्या सगळ्या आमदारांबरोबर का जाऊ गेले? द्या. गुवाहाटीमध्ये एक फार जंगल छान आहे, काझीरंगा. आमदार फिरतील, पर्यटन करतील, गुजरातला झाले, अजून कुठे जातील, करू दे ना. आमदारांनी फिरलं पाहिजे, आमदारांनी देश पाहिला पाहिजे. आणि या देश पाहिल्यामुळे त्यांना देशाची ओळख होते. त्याच्यामुळे आमच्या त्यांना शुभेच्छा. सर एकनाथ शिंदे यांनी काल असं म्हटलं होतं की आपल्या सभी विधायकों को पूरा देश घूमना चाहिए, देश समझना चाहिए और इसी देश को समझने के लिए वो गुवाहाटी गए हैं. आता मी काय बोललो माध्यमांसमोर, सोडून द्या. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करत असतो. ते थोडे लांब आहेत आमच्यापासून, ते जवळ येतील तेव्हा आम्ही नक्की चर्चा करू. हर व्यक्ति अपने अपने तरीके से काम करता है. तो अभी आप सुन रहे थे संजय राउत को. संजय राउत ने यह साफ कर दिया है कि उनकी बातचीत हो रही है बागियों के साथ. जो बागी विधायक है गुवाहाटी में मौजूद, उन्होंने एक बड़ी बात कही कि उनकी 1 घंटे आज बातचीत हुई है एकनाथ शिंदे से. लेकिन अब देखना होगा कि वाकई में हुई है या फिर उनका यह दावा है. नहीं, वो घूमने गए हैं, देश को समझने गए. एक बार फिर से सुनिए उनको. बहुत पुराने साथी हैं, हमारे मित्र हैं. सालों साल से हम एक दूसरे के साथ कंधा से कंधा लगाकर काम कर रहे हैं. उनको भी इतना आसान नहीं है पार्टी छोड़ना और हमको भी इतना आसान नहीं है उनको छोड़ना. हमारा डायलॉग चल रहा है. आज सुबह भी मेरी एकनाथ शिंदे जी से बातचीत चल रही थी. आज सुबह हम दोनों ने 1 घंटा बातचीत की है. यहाँ से जो बातचीत हुई उस बारे में मैंने पार्टी चीफ को बताया है. कोई बात छुप कर नहीं रहती है. वापस एक बार बात हो जाएगी. उनके साथ जो विधायक है उनसे भी हमारी बातचीत चल रही है. सभी शिवसेना में है, शिवसेना में रहेंगे और उद्धव ठाकरे जी का नेतृत्व 48 तासामध्ये सगळ्या आमदारांना मुंबईत येण्यासाठी कधी लागेल असं भाजपकडून सांगण्यात येते. सगळ्या आमदारांना तसं मेसेज. मला भारतीय जनता पक्षाचं काही बोलायचं नाही. मी माझ्या पक्षाविषयी बोलतो. राउत सर, क्या ये बात सही है कि कुछ महीने पहले शरद नहीं, आपके पास जो इन्फॉर्मेशन है वो गलत है. अच्छा सर, एक सवाल ये कहा जा रहा है कि थाने म्युनिसिपल कॉर्पोरेशन के चुनाव के लिए एकनाथ शिंदे जी ने कहा था कि उनकी अध्यक्षता में चुनाव लड़े जाएं, लेकिन आपका ये मत था एमबीए ने एक साथ लड़ना चाहिए और आपने उन्हें ये गलत जानकारी है. हमेशा थाने म्युनिसिपल कॉर्पोरेशन हो, कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन हो, वो एकनाथ शिंदे जी जो कहेंगे उस हिसाब से चुनाव लड़ा जाता है. क्योंकि वहाँ और आखिरकार संजय राउत ने इतना जरूर कहा कि ज्यादा से ज्यादा क्या होगा, सरकार जाएगी तो सत्ता वापस लौट के भी आएगी. इंडिया टीवी हर वक्त हर जगह डाउनलोड करने के लिए सर्च करें इंडिया टीवी न्यूज़ गूगल प्ले स्टोर या ऐप स्टोर पर.